नमस्कार मंडळी. तर समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर सर्वात आधी संकष्टी चतुर्थीच्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. माझे व्लॉग तुम्हाला जर आवडत असतील ना तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. मी इथे शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतलेत. तर जास्त क्वांटिटीमध्ये नव्हते बनवायचे, मला 2 ते 3 दिवस पुरतील असेच बनवायचे होते. तर आज उपवास पण होता, म्हटलं त्यानिमित्ताने आपण शेंगदाण्याचे लाडू. तर एकत्र मिक्सरमध्ये दोन्ही शेंगदाणे आणि आपलं हे गूळ आहे ना बारीक चिरलेला, ते बारीक करून घेतला मी आणि त्याचे लगेच लाडू वळतात. जास्त वेळ काय आणि जास्त काही मेहनत लागत नाही. आणि शेंगदाण्याचा जो लाडू आहे ना तो हेल्थसाठी खूप छान आहे. आणि प्रत्येक महिलांनी हा आहे ना एक लाडू सकाळी रोज खाल्ला ना, त्यांचे हेल्थ इश्यूज आहे ना अगदी नष्ट म्हणजे दूरच होतील. प्रत्येक महिलांनी हे लाडू खाल्लेच पाहिजेत. प्रत्येक प्रकारचे म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, प्रत्येक डाळीचे लाडू आहेत. म्हणजे आपल्या यूट्यूबला चॅनलला आहेत ना, असे प्रत्येक महिलांनी असे वेगवेगळे चॅनलवर असे लाडूचे रेसिपीज दाखवलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते बघूनसुद्धा करू शकतात. किंवा मग आता प्रत्येक महिलांना येतातच लाडू वगैरे बनवता, मग त्यांनी स्वतःसाठी थोडंसं बनवायचं आणि खायचं. मग इथे मुलीला घेऊन आले शाळेतून आणि त्यानंतर मग इथे फराळाचं बनवायचं. तर इथे बटाट्याची खिचडी बनवायची होती मला. त्यासाठी कुकर लावला आधी बटाटे शिजण्यासाठी आणि इथे शेंगदाण्याची आमटी बनवली. आमच्याकडे शेंगदाण्याची आमटी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी बटाट्याची खिचडी तयार होती. मग छान असं फराळ करून घेतला मी. शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची खिचडी आणि थोडंसं दही. तर आमच्याकडे ना आता 2 ते 3 दिवस झाले इतकं खूप असं कडक ऊन आणि खूप असं गरम होते. म्हणजे थंडावा मिळावा म्हणून मग थोडंसं दही खाल्लं. त्यानंतर संध्याकाळी छान असं स्वयंपाक केला. भजी बनवले, चपात्या, वरण, वांग्याची सुकी भाजी बनवली, भात, असं छान असं जेवण केलं मस्तपैकी. कारण दिवसभर मी एक लाडू आणि ते फराळाचं खाल्लं होतं, बटाट्याची खिचडी, आमटी वगैरे. मग म्हटलं छान असं संध्याकाळी असं ताट असं मस्तपैकी सजवलं. त्यानंतर मग एक साईडला उपवास करून घेतला, सोडून घेतला उपवास आणि मग जेवण करायला घेतलं लगेचच, कारण की खूप भूक लागली होती मला. तर माझा व्लॉगचं इथंच एंड करते. माझे व्लॉग तुम्हाला आवडत असते तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.